उत्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडच्या मालमत्तेवर आता टाच येण्याची शक्यता आहे। कारण वाल्मिक कराडची चल आणि अचल मालमत्ता जप्त करण्यात यावी असा अर्ज सीआयडीने कोर्टात दाखल केला। तर दुसरीकडे वाल्मिक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत सुटकेची मागणी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीड कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान कोर्टापुढे सरपंचांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सादर करण्यात आला। आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र आणि जबाब कोर्टात सादर करण्यात आले। याची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिक तर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। आज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्जसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी आम्ही काही अर्ज दिले होते, कागदपत्रांच्या, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या पुराव्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।